student, welcome back our channel, and today we are discussing on mutation. Okay, so what is mean by mutation? Okay, the first thing is definition. There is a phenomenon in which sudden change occur in DNA sequence is called as mutation. Okay, mutation कशाला म्हणतात विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. सोपी आणि सिंपल डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. अ फिनोमिनॉन इन विच सडन चेंज ऑकर इन DNA सिक्वेन्स. अशी घटना ज्या घटनेमध्ये विशिष्ट प्रकारचा DNAच्या सिक्वेन्समध्ये बदल केला जात असतो त्या घटनेला म्हणतात म्युटेशन. ओके, देयर इज टू टाइप ऑफ म्युटेशन. म्युटेशन किती प्रकारचे आपल्याला दिलेले आहेत? दोन प्रकारचे दिले. फर्स्ट वन इज पॉइंट म्युटेशन अँड सेकंड वन इज फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ओके, लेट वी टॉक द फर्स्ट पॉइंट, दॅट इज पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन का असते याच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करू अगोदर, आणि नंतर मग जे फ्रेम शिफ्ट म्युटेशन आहे त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहेत. ओके, तर बघा, इट इज अ जेनेटिक म्युटेशन इन विच सिंगल न्यूक्लियोटाइड बेस इज चेंज. बघा, हे जे पॉइंट म्युटेशन आहे, या पॉइंट म्युटेशन मध्ये काय होत असतो की जो डीएनएचा सिक्वेन्स आहे, तर त्या डीएनएच्या सिक्वेन्समध्ये एक न्यूक्लियोटाइड जो आहे किंवा एक न्यूक्लियोटाइड बेस जो आहे, तर तो काय होणार आहे? चेंज होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे एका पॉईंटवरनं फक्त एकच न्यूक्लियोटाइड जो आहे तर तो चेंज होणार आहे. आयदर तो ॲडिशन होईल किंवा डिलेट होईल. ओके, दोघांपैकी एक असणार आहे. पण एका न्यूक्लियोटाइडमुळं या ठिकाणी जो बदल घडून येत असतो त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. दॅट न्यूक्लियोटाइड आयदर ॲड ऑर रिमूव्ह फ्रॉम द सिक्वेन्स ऑफ DNA और RNA. हा जो न्यूक्लियोटाइड आहे तर हा एकतर ॲड केला जाऊ शकतो किंवा रिमूव्ह केला जाऊ शकतो. पण एकच न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी सिक्वेन्समध्ये चेंज घडून आणणारे अशा प्रकारचं जे म्युटेशन आहे तर त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. ओके, जनरली पॉइंट म्युटेशन ऑकर ड्युरिंग DNA रेप्लिकेशन अँड अल्टर द स्ट्रक्चर ऑफ जीन. बघा, जनरली काय सांगितलंय तुम्हाला की पॉइंट म्युटेशन जे, तर पॉइंट म्युटेशन हे DNAचं ज्यावेळेस रेप्लिकेशन होणार आहे, म्हणजे DNAची डुप्लिकेट कॉपी तयार होत असते त्यावेळेस पॉइंट म्युटेशन घडून येत असते, ज्याच्यामुळे जीनचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याला बदललं जात असते. बघा, दिस टाइप ऑफ म्युटेशन ब्रिंग्स चेंजेस इन स्ट्रक्चर ऑफ जीन. पॉइंट म्युटेशन जे, तर पॉइंट म्युटेशन जीनच्या स्ट्रक्चरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत करत असते. आलं लक्षात? म्हणजे पॉइंट म्युटेशनमुळे जे जीनच्या स्ट्रक्चरमध्ये बदल घडून येत असतो. ओके विद्यार्थ्यांनो, डायग्रामच्या स्वरूपात आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थ्यांनो, लुक ॲट द डायग्राम. या ठिकाणी तुम्हाला पॉइंट म्युटेशनचं मेन हेडिंग शो केलेलं आहे. ओके, आणि हे जे पॉइंट म्युटेशन आहे, या पॉइंट म्युटेशनमध्ये पुन्हा 3 प्रकार येत असतात. त्याच्यातला हा पहिला प्रकार आहे बघा, सायलेंट म्युटेशन, नॉनसेन्स म्युटेशन आणि मिससेन्स म्युटेशन. ओके, त्यानंतर इकडच्या लेफ्ट साईडला बघा, ही DNAचा स्ट्रँड आहे, हा mRNAचा स्ट्रँड आहे, आणि या दोघा स्टँडपासनं जे प्रोटीन सिंथेसाइज होतात ते या ठिकाणी शो केलेले आहे. आणि हे जे खाली तुम्हाला शो केलेले तर ते तुमच्या अभ्यासासाठी नाही, पण ते त्या मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर आहे. तर बघा, पहिलं जे या ठिकाणी तुम्ही उभारवा बघितला तर याच्यामध्ये नो म्युटेशन, म्हणजे असा सेगमेंट शो केला आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये म्युटेशन घडून येत नाही. ओके, तर बघा, TTC म्हणजे हा कोणाला कोडेट करेल? mRNAचा AAGला. ओके, TTC म्हणजे काय बरं? थायमिन, थायमिन, सायटोसिन. थायमिनचा बेस पेअर आहे ॲडेनिन, इथं थायमिनचा बेस पेअर आहे ॲडेनिन, सायटोसिनचा काय आहे? गोनिन. ओके, मग या ठिकाणी लक्षात घ्या, AAG कोड असलेला जो अमिनो ॲसिड आहे त्याचं नाव आहे लायसिन, या ठिकाणी शो केला आहे. ओके, म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे TTC DNAचा स्टँड असणार आणि त्याच्यावर कोणता कॉम्प्लिमेंटरी बेस असणार आहे? AAG. म्हणजे टीला ॲडेनाईन कंबाईन होणार, पुन्हा टीला ॲडेनाईन कंबाईन होणार आणि सायटोसाईनला गोनाईन कंबाईन होणार. आलं लक्षात? आणि यांच्यापासून जे अमिनो ॲसिड तयार होणार आहे त्या अमिनो ॲसिडला काय म्हणतात? लायसिन. हे नॉर्मलच्या बाबतीत एव्हरीथिंग. आता आपल्याला शिकायचे पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशनमध्ये काय म्हणलो आपण की DNAच्या सिक्वेन्समध्ये एका न्यूक्लियोटाइडमुळे जो बदल घडून येत असतो त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. ओके, बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्या या ठिकाणी तुम्हाला शो केलंय बघा, सायलेंट म्युटेशन. सायलेंट म्युटेशनमध्ये काय होते बघा, एक सेगमेंट दिलेला आहे तुम्हाला DNAचा TT आणि C इथं चेंज झालेला आहे. रेड कलरमध्ये तुम्हाला T शो दाखवलाय ना, म्हणजे C जो आहे तर त्याला या ठिकाणी त्याच्या जागेवर कोणता न्यूक्लियोटाइड येऊन गेलाय? T.
म्हणजे या ठिकाणी एक न्यूक्लियोटाइड चेंज झाला आहे. एक न्यूक्लियोटाइड चेंज झाल्यामुळे थायमाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस कोणता आहे? ॲडेनिन. थायमाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस या ठिकाणी ॲडेनिन आहे. इथं थायमाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस पुन्हा ॲडेनिन आहे. ओके, या ठिकाणी हा जो एक ए आलेला आहे, ए ए ए, तर या ठिकाणी या एक ए मुळे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, कारण त्याच्यापासून लायसिनच तयार होत असते, म्हणून याला म्हणतात सायलेंट म्युटेशन. म्हणजे जो टी रिप्लेस झाला आहे, समजा दुसरा न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी आलेला आहे, तरी सुद्धा त्याचा कोणताही इफेक्ट या ठिकाणी दिसून येत नाही, म्हणून याला सायलेंट म्युटेशन म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे या ठिकाणी पॉइंट म्युटेशनमध्ये, तो आहे नॉनसेन्स म्युटेशन. बघा विद्यार्थ्यांनो, दुसरं जे म्युटेशन आहे ते आहे नॉनसेन्स म्युटेशन. नॉनसेन्स म्युटेशनमध्ये या ठिकाणी प्रोटीन जो आहे तर त्याचं सिंथेसिस होत नाही. आता बघा कशा प्रकारे साधा आणि सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. पहिला कोडून दिलेला आहे बघा, ATC. ATC मध्ये हा जो ॲडेनिन आहे हा कोणाच्या जागेवर रिप्लेस झालेला आहे? थायमिनच्या जागेवर रिप्लेस झालेला आहे. बघा हा सिंपल इथं बघा तुम्ही, हा DNA कोणता आपल्याला ओरिजिनल सिक्वेन्स कोणता दिला आहे? TTC. आलं लक्षात? आता इथं कोणता आला आहे? ATC. ATC मध्ये ए जो आहे तर तो रिप्लेस झाला आहे, बरोबर आहे की नाही? ओके, मग मला सांगा ॲडेनिनचा जो RNA तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस कोणता येईल? युरॅसिल. आलं लक्षात? आणि थायमिनचा कॉम्प्लिमेंटरी बेस कोणता येईल? ॲडेनिन. का? तर थायमिन DNA मध्ये असते, RNA मध्ये ॲब्सेंट असते. आलं लक्षात? सिंपल थिंग आहे ना. ओके, उदाहरणावरनं तुम्हाला काय समजते बघा, की थायमिनच्या जागेवर या ठिकाणी हा रेड कलरमध्ये शो केलेला ॲडेनिन आला आहे. आलं लक्षात? म्हणजे पॉइंट म्युटेशन घडले. पॉइंट म्युटेशन घडल्यामुळे mRNAचा स्टँड कसा तयार होतोय? UAG. आलं लक्षात? ॲडेनाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस कोणता आहे या ठिकाणी? mRNAवर युरॅसिल. थायमाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस ॲडेनिन. गोनाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस सायटोसाइन. ओके, मग हा UAG हा स्टॉप कोडॉन आहे हे आपल्याला माहिती आहे. हा स्टॉप कोडॉन असल्यामुळे या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस जी तर ती थांबणार. आलं लक्षात? टर्मिनेट होणार ना. मग प्रोटीन सिंथेसिस होणार का इथं? नाही, कारण UAG वर कोणत्याच प्रकारचं अमिनो ॲसिड नसते. ओके, हे व्यवस्थित लक्षात घ्या. पुन्हा या ठिकाणी बघा, मिससेन्स नावाचा जो पॉइंट म्युटेशनमध्ये तिसरा प्रकार आहे त्याच्या बाबतीत लक्षात घ्या. ओके, तर बघा या ठिकाणी TCC इथं थायमाइनच्या जागेवर टी रिप्लेस झाला आहे. ओके, त्याच्यामुळे mRNAचा स्टँड कसा तयार होईल? AGG. ओके, आणि या ठिकाणी जे अमिनो ॲसिड तयार होणार आहे तर ते कोणतं तयार होते? आर्जिनिन. आलं लक्षात? दुसरी थिंग जर बघितली आपण तर या ठिकाणी पुन्हा अजून याच्यात दुसरा एक प्रकार येत असतो नॉन कन्झर्वेटिव्हचा. त्याच्यामध्ये जो थायमाइन आहे तर थायमाइनच्या जागेवर गोनाइन आलेला आहे. आलं लक्षात? थायमाइनच्या जागेवर गोनाइन आल्यामुळे या ठिकाणी mRNAचा स्टँड कसा तयार होईल? ACG. आलं लक्षात? गोनाइनचा कॉम्प्लिमेंटरी बेस कोणता आहे? सायटोसाइन. ज्याच्यामुळे कोणतं अमिनो ॲसिड तयार होते? थ्रिओनिन. कोणतं अमिनो ॲसिड तयार होते? थ्रिओनिन. ओके, म्हणजे या म्युटेशनच्या प्रकारमध्ये आपल्याला काय लक्षात आलं पॉइंट म्युटेशनमध्ये, की एक जरी न्यूक्लियोटाइड या ठिकाणी चेंज झाला तरी त्याच्यामध्ये बदल घडून येत असतो. म्युटेशनल चेंजेस घडून येत असतात. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा पॉइंट म्युटेशनचं, दॅट इज सिकल सेल ॲनिमिया. कोणतं एक्झाम्पल आहे? सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया इज अ एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन, ज्याच्यामध्ये डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन आढळून येत असते आणि ज्या RBC आहे तर RBCचा शेप कसा होऊन गेलेला असतो? सिकल शेप. ओके, लक्षात आलं पॉइंट म्युटेशन. त्यानंतर दुसरं जो म्युटेशनचा प्रकार आहे तर दुसरा म्युटेशनचा प्रकार आपल्याला दिलेला आहे बघा, फ्रेम शिफ्ट म्युटेशन. दुसरा कोणता प्रकार आहे? फ्रेम शिफ्ट म्युटेशन. तर बघा अगोदर आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारे चेंजेस होतात ते शिकू. द म्युटेशन ऑकर वेन ॲडिशन ऑर रिमूव्ह ऑफ DNA बेसेस चेंज अ जीन रीडिंग फ्रेम. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, असं म्युटेशन ज्या म्युटेशनमध्ये DNAचा जो सिक्वेन्स आहे तर त्या DNAच्या सिक्वेन्समध्ये ज्यावेळीस एखादा किंवा आपण म्हणणारे सेव्हरल न्यूक्लियोटाइड, एक नाही येणार बरं याच्यात. फ्रेम शिफ्ट म्युटेशनमध्ये एक जीन येत नसतो, असंख्य त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड येऊ शकतात. ओके, मग असंख्य न्यूक्लियोटाइडमुळे जीनचा जो सिक्वेन्स आहे तर त्या सिक्वेन्समध्ये समजा रीडिंग फ्रेम जी तर ती चेंज होत असेल,
रीडिंग फ्रेम जर चेंज होत असेल तर अशा वेळीस त्या म्युटेशनला म्हणतात फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ओके, या म्युटेशन मध्ये काय होते बघा, अ रीडिंग फ्रेम कन्सिस्ट ग्रुप ऑफ 3 बेसेस दॅट ईच कोड फॉर 1 अमिनो ॲसिड. रीडिंग फ्रेम जी सुरुवातीला नॉर्मल डीएनएची जी असणार आहे तर ती एक सिंपल असणार आहे, हा लक्षात. आणि त्याच्यामध्ये जर समजा ॲडिशन एखादा न्यूक्लियोटाइड बेस ॲड होत असेल किंवा रिमूव्ह होत असेल तर अशा वेळेस रीडिंग फ्रेम जी तर ती चेंज होऊन जाणार, हा लक्षात. बघा, अ फ्रेम शिफ्ट म्युटेशन शिफ्ट द ग्रुप ऑफ दीज बेसेस अँड चेंज द कोड फॉर अमिनो ॲसिड. एखादा न्यूक्लियोटाइड जर समजा सिक्वेन्समध्ये ॲड झाला असेल किंवा रिमूव्ह झाला असेल तर अशा वेळेस जी रीडिंग आहे, आपण जो 3 न्यूक्लियोटाइड वाचणार आहे समजा, ज्यांना आपण कोडोन म्हणतो, तर प्रत्येकाचा अमिनो ॲसिड चेंज होत जाणार आहे, हा लक्षात. कशामुळे? फ्रेम शिफ्ट म्युटेशनमुळे. ओके, डायग्रामच्या मदतीने आपण या ठिकाणी समजून घेऊ. चला तर विद्यार्थ्यांनो, फ्रेम शिफ्ट म्युटेशन काय आहे याच्या बाबतीत समजून घेऊया. ओके, फ्रेम शिफ्ट म्युटेशनमध्ये काय होणार आहे की जो न्यूक्लियोटाइड आहे तर त्या न्यूक्लियोटाइडमुळे, एका न्यूक्लियोटाइड किंवा असंख्य न्यूक्लियोटाइडमुळे काय घडून येणार आहे, या ठिकाणी एकतर रिमूव्ह किंवा इन्सर्टेशन झाल्यामुळे जो सडन चेंज घडून येणार आहे तर त्या सडन चेंजला आपण म्हणणार आहे फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ओके, ज्याच्यामध्ये या ठिकाणी जे बदल घडतात ती आपण चर्चा करूया. या ठिकाणी बघा, नॉर्मल डीएनए तुम्हाला शो केला आहे, CAG हा पहिला कोडोन आहे. इथं तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात नॉर्मल डीएनएचा CAG, हा लक्षात. CAG म्हणजे सायटोसाइन ॲडेनिन गोनिन. ओके, GLN हा त्याचा अमिनो ॲसिड आहे. कोणता अमिनो ॲसिड आहे? GLN. GLN म्हणजे ग्लुटॅनिन, हा लक्षात. कोणता अमिनो ॲसिड आहे? ग्लुटॅमिन. ओके, त्याच्यानंतर CCC सेकंड कोडॉन. ओके, ज्याचा या ठिकाणी अमिनो ॲसिड आहे प्रो म्हणजे प्रोलिन. ओके, त्याच्यानंतर ACT त्याचा अमिनो ॲसिड आहे बघा थ्रिओनिन. कोणता अमिनो ॲसिड आहे? थ्रिओनिन, हा लक्षात. मग हे जो डीएनएचा सिक्वेन्स तुम्हाला शो केला आहे हा नॉर्मल आहे. आता याच्यामध्ये काय घडून येणार आहे? फ्रेम शिफ्ट म्युटेशन घडून येणार आहे. आयदर ते या ठिकाणी इन्सर्टेशन असेल किंवा त्याला रिमूव्ह केलेलं असणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला जो कोडोन आहे CAG त्याच्यापासनं कोणता अमिनो ॲसिड तयार होतोय? ग्लुटॅमाइन. कोणता अमिनो ॲसिड तयार होतोय? ग्लुटॅमाइन. ओके, आता या ठिकाणी बघा दुसरा सिक्वेन्स काय दिलेला आहे तुम्हाला? TCC. या TCC मध्ये या ठिकाणी काय झालेला आहे? हा जो थायमाइन आहे, थायमाइनचा हा जो न्यूक्लियोटाइड आहे हा ॲडिशनली आलेला आहे, ॲडिशन झालं आहे. या ठिकाणी ॲडिशन झाल्यामुळे काय होते की हा जो कोडोनचा सिक्वेन्स आहे याच्यात असलेला C जो आहे तर तो इथं शिफ्ट होऊन गेला आहे. या कोडोनमध्ये असलेला C या कोडोनमध्ये शिफ्ट झाला आहे. बघा इथं हे नॉर्मल डीएनए बघा, 2 नंबरचा जो कोडोन आहे त्याच्यामध्ये किती C आहेत? 3. आणि जे या ठिकाणी म्युटंट कोडोन आहे त्याच्यामध्ये किती C आहे? फक्त 2. का? कारण या ठिकाणी एक थायमाइनचा न्यूक्लियोटाइड जो आहे तो ॲड झाल्यामुळे आता ही जी रीडिंग सिक्वेन्स आहे ही चेंज झाली. म्हणून हा जो इथला सायटोसाइन आहे तर तो नेक्स्ट कोडोनमध्ये शिफ्ट झाला. नेक्स्ट कोडोनमध्ये शिफ्ट झाल्यामुळे आता इकडे लक्षात घ्या, ACT कशाचा होता अमिनो ॲसिड? थ्रिओनिन. कशाचा होता? थ्रिओनिन. आता या ठिकाणी तिसरा कोडोन पण तोच यायला पाहिजे ना, इथं बदल झाला ना. कशामुळे? हा इथला जो C याच्या शिफ्ट झाल्यामुळे आता कोडोन चेंज झालाय, CAC. कोणता कोडोन आलाय? CAC. आणि त्याचा या ठिकाणी अमिनो ॲसिड जो आहे तर तो कोणता आहे? सेरिन. लक्षात, SER म्हणजे सेरिन हा अमिनो ॲसिड असतो. ओके, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी जो लास्टला तुम्हाला CAC हा जो कोडोन शो केला आहे कोणता? CAC. लक्षात, CAC कोणता अमिनो ॲसिड तयार करतो? हिस्टोडिन. कोणता अमिनो ॲसिड तयार करतो? हिस्टोडिन. आता या ठिकाणी बघा नॉर्मल डीएनए मध्ये 3 नंबरला कोणता अमिनो ॲसिड तयार होतोय? थ्रिओनिन. आणि इथं इन्सर्टेशन झाल्यामुळे किंवा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स जो आहे तर तो शिफ्ट झाल्यामुळे, फ्रेम रीडिंग शिफ्ट झाल्यामुळं या ठिकाणी आता 3 नंबरला हिस्टिडिन नावाचा काय तयार होतोय? अमिनो ॲसिड. आणि विशेष म्हणजे एक न्यूक्लियोटाइड याच्यामध्ये ॲड झाल्यामुळे एक न्यूक्लियोटाइड या ठिकाणी एक्स्ट्रा फॉर्म होतोय. लक्षात. त्यानंतर पुन्हा अजून खालचं एक एक्झाम्पल बघा, नॉन फ्रेम ज्याला आपण म्हणणार इन्सर्टेशन म्युटेशन
नॉन फ्रेम शिफ्टिंग म्हणू आपण त्याला. तर बघा या ठिकाणी ॲज इट इज सुरुवातीचा कोडॉन CAG जो आपण म्हणणारे ग्लुटामाइन तयार करणारे, त्याच्यानंतर TTT हा जो अमिनो ॲसिड आहे TTT म्हणजे इथं काय झालं या ठिकाणी 3 न्यूक्लियोटाइड ॲड झाले. 3 न्यूक्लियोटाइड ॲड झाल्यामुळे 2 नंबरला जी CCC कोडॉन येत होते ते 3 नंबरला चालले गेले. लक्षात 3 नंबरला गेल्यामुळे काय होते आता या ठिकाणी 2 नंबरला कोणता अमिनो ॲसिड तयार होतोय PHE अमिनो ॲसिड कशासाठी असतो फिनिल ॲलेनिन. कशासाठी असतो फिनिल ॲलेनिन. लक्षात तर हा TTT कशासाठी आहे फिनिल ॲलेनिनसाठी आहे. त्याच्यानंतर CC साठी कोणता अमिनो ॲसिड जशाल तसा येईल प्रोलिन. त्याच्यानंतर जो ACT जो आहे तर त्याच्यासाठी कोणता अमिनो ॲसिड येतोय थ्रिओनाइन. ओके काय होते बघा नॉर्मल जो DNAचा सिक्वेन्स आहे CAG CCC ACT असे 3 कोडॉन आहे. ओके CAG साठी ग्लुटामाइन हा अमिनो ॲसिड आहे, CCC साठी कोणता अमिनो ॲसिड आहे प्रोलिन आणि ACT साठी कोणता अमिनो ॲसिड आहे थ्रिओनिन. ओके आता या ठिकाणी काय होते बघा पहिला नॉर्मल जशाल तसा कोडॉन आहे. दुसऱ्या कोडॉनमध्ये काय होतोय एक एक्स्ट्रा न्यूक्लियोटाइड ॲड होतोय. एक्स्ट्रा न्यूक्लियोटाइड ॲड झाल्यामुळे हा इथं जो C होता तो पुढच्या कोडॉनमध्ये शिफ्ट झाला. पुढच्या कोडॉनमध्ये शिफ्ट झाल्यामुळे आता आपल्या या ठिकाणी रीडिंग फ्रेम जो आहे तर तो चेंज होतोय. कशामुळे रीडिंग फ्रेम चेंज झाला आहे की या ठिकाणी ॲडिशनली एक जो थायमिन न्यूक्लियोटाइड आहे तर तो ॲड झाल्यामुळे आता हा जो शेवटचा T आहे तर तो नेक्स्ट कोडॉनमध्ये शिफ्ट होऊन जाणार आहे. म्हणजे कोडॉन जे तर ते ज्यावेळेस एखादा न्यूक्लियोटाइड त्यांच्यामध्ये ॲड होतो अशा वेळेस त्यांची वाचायची जी सिक्वेन्स आहे तर तो चेंज होऊन जातो. जसं या ठिकाणी ॲज इट इज होता पहिल्या कोडॉनला पण दुसऱ्या कोडॉनमध्ये हा एक्स्ट्रा त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड ॲड झाल्यामुळे आता इथून पूर्ण चेंज झालाय. एकाच वेळेस जर समजा पूर्ण कोडॉन शिफ्ट होत असेल तर अशा वेळेस काय बदल होणार आहे बघा व्यवस्थित लक्षात घ्या. CAG ॲज इट इज जशाल तसा राहणार आहे पहिला कोडॉन. आता 2 नंबरच्या कोडॉनला पूर्ण या ठिकाणी 3 न्यूक्लियोटाइड शिफ्ट झाले. आता TTT यांचा कोणता अमिनो ॲसिड तयार होतोय PHE. कोणता अमिनो ॲसिड असतो PHE फिनिल ॲलेनिन. कोणता अमिनो ॲसिड असतो फिनिल ॲलेनिन. लक्षात हा फिनिल ॲलेनिन जो आहे तर तो इथं या ठिकाणी आला CC जशाला तसा इथं पहा ACT जशाला तसं फक्त एक ॲडिशनली या ठिकाणी काय झालेले जो कोडॉन आहे तर तो ॲड झालेला आहे. ओके याला म्हणत असतात नॉन फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आणि एखादा कोडॉन जरी रिमूव्ह झाला तरी इकडचे कोडॉन इकडे शिफ्ट होणार आहे. लक्षात याच्यामुळे हे जे रीडिंग सिक्वेन्स आहे याच्यामध्ये बदल होत असतो. ओके एवढं सिम्पल आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो नेक्स्ट आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे ती म्हणजे ट्रान्सफर RNAच्या बाबतीत. तर बघा विद्यार्थ्यांनो ट्रान्सफर RNA किंवा tRNAला दुसरे नाव आहे बघा सोल्युबल RNA असं सुद्धा म्हणत असतात. ओके व्यवस्थित लक्षात घ्या. दे आर अ कॅरियर ऑफ स्पेसिफिक अमिनो ॲसिड. हे जे ट्रान्सफर RNA तर हे काय कॅरियर आहे. कॅरियर म्हणजे काय बरं वाहक. लक्षात विशिष्ट प्रकारचे जे अमिनो ॲसिड आहे तर त्यांना कॅरी करायचं काम करत असतात. द स्ट्रक्चर ऑफ RNA इज लुक लाईक क्लोवर लीफ. या ठिकाणी जर विचार केला आपण तर RNAचं स्ट्रक्चर जे तर RNAचं स्ट्रक्चर हे कशासारखं दिसते क्लोवर लीफ. क्लोवर लीफ माहिती आहे का तुम्हाला. क्लोवर लीफ म्हणजे रानमेथी. रानमेथीचं जे पान असते त्याच्यासारखं tRNAचं स्ट्रक्चर दिसते म्हणून त्याला क्लोवर लीफ मॉडेल असं सुद्धा म्हणतात किंवा हेअरपिन मॉडेल असं सुद्धा म्हणत असतात. आता हेअरपिन मॉडेल का म्हणतात तर या RNA मध्ये 3 लूप्स असतात. लक्षात 3 कर्व हे लूप्स असतात त्याच्यामुळे याला हेअरपिन मॉडेल असं सुद्धा म्हणत असतात. बघा tRNA possesses an anticodon loop that has bases complementary to the codon that is called as anticodon. बघा tRNA जो आहे तर tRNA मध्ये 3 लूप असतात. त्याच्यातला पहिला लूप आहे अँटीकोडॉन लूप. या अँटीकोडॉन लूपवर काय असतात कॉम्प्लिमेंटरी कोडॉन असतात. आणि हे कॉम्प्लिमेंटरी कोडॉन कोणासाठी असणारे mRNA साठी असणारे. लक्षात म्हणून tRNA वर असलेले जे कॉम्प्लिमेंटरी बेस कोडॉन आहे त्यांना म्हणतात अँटीकोडॉन. ओके त्यानंतर बघा इट शो अमिनो ॲसिड ॲक्सेप्टर ॲट 3 प्राइम एंड. बघा हा जो tRNA तर या tRNAचा जो 3 प्राइम एंड आहे तर तिथं काय असतो अमिनो ॲसिड ॲक्सेप्टर असतो. हॅव्हिंग अनपेअर CCA बेस टू विच अमिनो ॲसिड इज बाइंड. आणि
हा जो 3 प्राईम एंड आहे तर या 3 प्राईम एंडला अनपेयर सायटोसाइन ॲडेनिन नावाचे जे बेस आहे तर ते अमिनो ॲसिडला बाइंड करण्यासाठी प्रेझेंट असतात. ओके, बघा दुसरा लूप आहे डी लूप. डी लूप का म्हणतात याला तर याचं फुल फॉर्म आहे बघा डायहायड्रोयुरेडिन. या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकतात. दिस वन इज कॉल्ड ॲज डी लूप, दिस वन इज कॉल्ड ॲज अँटीकोडॉन लूप अँड दिस वन इज कॉल्ड ॲज टी-साय-सी लूप. ओके, आता बघा तिघा लूपच्या बाबतीत तुम्हाला सांगितलंय. अँटीकोडॉन लूप अगोदर डिस्कशन केलं. डी लूप म्हणजे काय सांगितलं तुम्हाला डायहायड्रोयुरिडिन आणि टी-साय-सी लूप. लक्षात सिम्बॉल कशासाठी आहे माहिती आहे ना, हा सिम्बॉल साय. ओके, टी-साय-सी लूप. ओके, ज्याला म्हणतात सुडोयुरोडिन. काय म्हणतात त्याला सुडोयुरिडिन. ओके, बघा द स्मॉल व्हेरिएबल लूप प्रेझेंट बिटवीन अँटीकोडॉन लूप अँड एक्सेप्टर आर्म. बघा एक्सेप्टर आर्म आणि अँटीकोडॉन लूप यांच्या दरम्यान काय प्रेझेंट आहे, स्मॉल व्हेरिएबल लूप प्रेझेंट आहे. त्या स्मॉल व्हेरिएबल लूप जी तर त्याची लोकेशन या ठिकाणी तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकतात. ओके, तर बघा डायग्राममध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा 3 प्राईम एंड आहे आणि या 3 प्राईम एंडवर या ठिकाणी हे अनपेयर CCA बेसिस आहे जे अमिनो ॲसिडला बाइंड होणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हा जो सगळ्यात मोठा जो अँटीकोडॉन लूप आहे आणि इकडच्या साईडला हा डी लूप आहे ज्याला डायहायड्रोयुरिडिन लूप म्हणलो आपण. इकडचा आहे टी-साय-सी लूप ज्याला आपण म्हणलो सुडोयुरिडिन लूप. हा लक्षात. आणि हा पूर्ण या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे तर ते कशाचं आहे, tRNAचं. हा लक्षात. त्याला ट्रान्सफर RNA असं सुद्धा म्हणतात. ओके, ॲडिशनल थिंग जर म्हणलं आपण तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की tRNAमध्ये जो इनिशिएटर असतो, स्पेसिफिक इनिशिएटर यूज केला जात असतो तो असतो मिथिओनाइन. कोणता इनिशिएटर असतो त्याच्यामध्ये, मिथिओनाइन नावाचा इनिशिएटर आपल्याला या ठिकाणी tRNAमध्ये सुद्धा पाहायला मिळत असतो. लक्षात. तर अशी एक सिंपल कन्सेप्ट आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेतली. थँक्यू.